नेक्स्ट डेबिट पिरियड नंतर आता आपण बघतोय नेट प्रेझेंट व्हॅल्यू ॲट द रेट 10% डिस्काउंट. नेट प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पण 10% डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन काढता येणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या पेपरमध्ये काही वर्षांपूर्वीच्या पेपरमध्ये MBAच्या पेपरमध्ये पण हा प्रॉब्लेम असायचा, पण तिथे आपल्याला 10%च्या व्हॅल्युएशन्स रेडी दिलेल्या असायच्या. पण आता मी बघते काही वर्षांपासून त्या व्हॅल्यू दिलेल्या नसतात, त्या तुम्हाला शोधून काढायच्या असतात आणि मग नंतर कॅल्क्युलेशन करायचं असतं. तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. त्याच्या आधी आपल्याला एक टेबल बनवावं लागणार आहे. पुन्हा एकदा इयर इथं कॅल्क्युलेशन कसं असतं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ एंट्री म्हणजे नेट प्रेझेंट इयर नंतर सेकंड आहे जे इन्फ्लो आहे तो इन्फ्लो नंतर आहे प्रेझेंट व्हॅल्यू नंतर आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश. ठीक आहे. तर आता आधी आपण तीन लाख 4,50,000 आणि 7 लाख. ठीक आहे. इथपर्यंत फक्त आपण उचलून लिहिलेलं आहे. आता आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू शोधून काढायची आहे, ती पण ॲट द रेट 10% डिस्काउंट. ठीक आहे. आता काय करायचं, याला कॅल्क्युलेटरची गरज पडते. बरेचदा याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन हे मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर येत नाही आणि एक्झाममध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. पण कॅल्क्युलेटर्स तुम्हाला अलाउड आहेत. जर नसतील, ग्रॅज्युएशनपर्यंत वापरलेले असतील आणि ते ठेवलेले असतील, नीट असतील तर चांगलीच गोष्ट आहे. नसतील तर ते विकत घ्यावे लागतील. असे MAच्या वेळेला तुम्ही विकत घेतलेले असतीलच कॅल्क्युलेटर्स. तर किंवा कामाच्या इथे वापरत असाल तर काही गोष्टी. तर आता आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आहे, 10% नीट समजून घ्या ही मेथड आहे. 10% म्हणजे अमाऊंट आहे 10, ती 100 मध्ये ॲड करायची. म्हणजे किती तयार झाली, 110. 100 डिवायडेड बाय 110. 100 मध्ये डिस्काउंटेड अमाऊंट ॲड केली. 100 डिवायडेड बाय तो नंबर जो काही आहे जो निघालेला आहे ॲड केल्यानंतर इज इक्वल टू आपल्याला मिळालं 0.90. म्हणजे फर्स्ट इयरचं जे आहे आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0.90. ठीक आहे. आता सेकंड इयरचं काढताना फक्त इज इक्वल टू करत जायचं. सोपं आहे पण लक्षात आलं पाहिजे परीक्षेत. नेमकं कसं करायचं यामध्ये देखील बऱ्याचदा मुलांचं जर हे कॅल्क्युलेशन नाही आलं तर पुढं काहीच करता येतं. याच्यानंतर कॅल्क्युलेटरवर फक्त इज इक्वल टूचं बटन दाबायचं. तुम्हाला मिळाले 0.826. 3 जरी घेतली तुम्ही तरी चालतील. त्याच्यानंतर इज इक्वल टू केल्यानंतर 0.751. त्याच्यानंतर इज इक्वल टू केल्यानंतर 0.683 आणि इज इक्वल टू केल्यानंतर 0.6. दोन जरी तुम्ही घेतले नंबर्स पॉईंट नंतरचे तरी सफिशियंट आहे. आता कॅल्क्युलेटर मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये पण येतं हे, पण 2-3 वर्षांनंतर मग एरर दाखवायला सुरुवात करते. सो हे कॅल्क्युलेटर वापरणं जास्त बेटर आहे. याच्याशी रिलेटेड जर तुम्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू कशी काढायची याच्याशी रिलेटेड एखादी यूट्यूबला व्हिडिओ पाहिली तरी तुम्हाला याची मेथड समजून जाईल. त्याच्यावर 1-1 मिनिटाच्या व्हिडिओज बनवलेले आहेत लोकांनी, त्यातून पण तुम्ही व्हॅल्यू शोधून काढू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्फ्लो मल्टिप्लाइड बाय प्रेझेंट. इन्फ्लो मल्टिप्लाइड बाय प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इन्फ्लो. या दोन्हींचं काय करायचं आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. आता मला पटापट आन्सर
0.90 काय आलं सर 909 आले तीन पॉईंट नंतर तीन नंबर्स घ्या किंवा दोन घ्या थोडासा आन्सर मध्ये फरक पडेल त्यांनी पुस्तकात तीन घेतले तर आपण फॉलो करूयात पॉईंट नंतरचे तीन नंबर ठीक आहे तर आता 3 लाख मल्टिप्लाय बाय 909 इज इक्वल टू किती आलं 2,72,007 करेक्ट आहे का तर चला आता आपल्याला करायचे 3 लाख मल्टिप्लाय बाय 0.826 काय आन्सर आलं 2,47,800 येतंय का कॅल्क्युलेशन्स करत चला तिसऱ्या वर्षी 4,50,000 मल्टिप्लाय बाय 0.751 याचा आन्सर 3,37,950 आलं आणि नेक्स्ट इयर 3,07,350 आणि लास्ट इयर आहे 465,70 आलं का आता आपल्याला काय करायचंय ही जी आपण पीव्ही फॅक्टर ऑफ कॅश इनफ्लो काढलेला आहे या कॉलमची टोटल सम टोटल किती आली बघा कॅल्क्युलेशन करा तुम्ही पण कारण परीक्षेमध्ये असं काही आपल्याला आन्सर